एका रूम मध्ये 1 कोटी रुपयाच्या मशीन. हम गांजा मार में एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपली आहे इंडस्ट्रियल व्हिजिट. मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. मित्रांनो, आपण आता नाशिक मध्ये आहे. नाशिक हे त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. नाशिकचा नजारा हे पाहू शकता आपण. हे बाटलवाड हे पाहू शकता कसला भारी नजारा आहे नाशिकचा. आम्ही सध्या आपण ऑटो स्टँडवर आहेत. हे पाहू शकतो. नमस्कार मंडळी, आज आपण राहिलो आता इंडस्ट्रियल व्हिजिटला. सध्या आपण फ्रेश झालेलो आहोत तयार सर्वजण आणि आता इथून ॲटो करायचा आहे ना आपण नंतर इंडस्ट्रियल व्हिजिट झाल्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरचा प्लॅन बनवलेला आहे. गँगस्टर वाईफ. आपण चाललो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि बटलर आणि सचिन गेलेत सिन्नरला. त्यांचं काही काम नाही आणि नाशिक शहर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. सध्या आपल्यासोबत आहेत, काय नाव आहे आपलं, सचिन माळेगावकर. सचिन आता सगळेजण इथं नाश्ता करत आहेत. आपण पण नाश्ता करूया. भाऊ राईट मध्ये डोसा बनवत आहे गरम गरम आणि सर्वजण आम्ही आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. हे बघा संतोषनं आपल्या भाई स्टाईल भारी आहे भाऊची. नांदेड सारखं वाटलं की नाही? बिलकुल नाही. तो नांदेड सारखे मसाला डोसा. साधा डोसा आपल्या इकडे कसं भाजी टाकून देतात, इथं मसाला डोसा मध्ये भाजी राहते. कसं आहे शंभू? दादा आपलं काय? आता चहा घेतला नाश्त्यानंतर. छान आहे सुजित. स्लो ड्रिंकर सुमेध बुक्तारे. सगळ्यात हळूहळू चहा पिणारा मुलगा आपल्या ग्रुप मधला. कधी कधी असं वाटतं की एक कागदाचा कप घ्यावा, एक पुंगळी घेऊन याला रस्त्यानं चलत चहा पाजवावा. सर्व ट्रिपचं बजेट आम्ही सुजितकडे दिलेलं आहे आणि सुजित सर्व काही बघणार आहे आपल्या. साहिल भाऊ, सिटी बसनं चालू का आपण? चष्मा घाला की तुम्ही व्हिडिओ मध्ये. चष्मा घातल्याशिवाय तुम्ही भारी दिसत. यस. चल मी आहे ना. गाडी काय आपल्या भरली गई. साडा सर्कल इंडस्ट्रीचं नाव. अरे कुठे गेलं? वरद इंडस्ट्रीचं नाव सांग एकदा. भैया रॅप अनालिटिकल इंडस्ट्री मध्ये आम्ही जाणार आहे. ते शारदा नगरला जाणार आहे. तिथे एक मस्त चौक आहे. तिथे आमची इंडस्ट्री आहे. फालतू इंडस्ट्री, बेस्ट इंडस्ट्री. हे गाईज आम्ही आता निघालेलो आहोत रॅप अनालिटिकल फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला. नाशिक रोडवरून आता आम्ही सिटी बस पकडलेली आहे आणि तिथं जाऊन आता दिवसभर एक इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे आमची. डॉक्युमेंटेशन सर्व काही झालेलं आहे ऑनलाईन. आणि आजचं जे ऑफलाईन वर्क आहे ते करून आपलं कम्प्लीट एक डॉक्युमेंटेशन करून आपण रिटर्न त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत. तर आजचा गंजमाळा चाललो. त्या बसनं आपल्याला इथं सोडलंय. हे ह्याचं नाव काय रे? एरियाचं नाव काय या? कुठे? ढोलकपूर. हम गांजा मार में गांजा पोलीस चौकी. अरे हो, गंजमाळ आहे रे, गंजमाळ. आम्ही इथं आहेत सध्या नाशिक मध्ये. पहिले जमाने में अरे मराठी बोल. इथे पहिल्यांदा गांजा लावला जायचा. गंधवाडी फिंदवाडी काही भाई कोणत्या इंडस्ट्रीला आलो आम्ही? इकडे बघा नाव दिसायले का, रॅप अनालिटिकल. एवढ्या बिल्डिंग मध्ये ह्या कोपऱ्यात नाव दिसायले. आता का माहिती कशी आहे यार इंडस्ट्री, माहित नाही यार कशी आहे काय आहे. पहिली वेळेस आपण अशा काही इंडस्ट्रीला नाही, दुसरी वेळेस आहे तसं. तर आपण साताऱ्याला एकदा व्हिजिट केली होती मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला. आता आज आलो रॅप अनालिटिकल इंडस्ट्रीला. आता आम्ही मेन गेटच्या एंटर झालेलो आहोत रॅप अनालिटिकल इंडस्ट्रीच्या. रॅप अनालिटिकल रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आपण इथं आलो होतो. बघताच काही एवढं विशेष वाटलं नाही, पण जेव्हा आपण एंटर झालो मधात तेव्हा अवधूत हांडे किती लाखाची मशीन होती? जवळपास एका रूम मध्ये 1 कोटी रुपयाच्या मशीन होत्या, ते पण 13 वर्षापूर्वी. आता त्या मशीनची किंमत जवळपास किती असेल अवधूत हांडे? 3-4 कोटी. 3-4 कोटी रुपये. तर अवधूत हांडे
कसं वाटलं बघून, कसं वाटलं व्हिजिट करून इकडे? खूपच छान वाटलं, काहीतरी नवीन शिकायला भेटलं. खरंच हे पहिल्या वेळेस म्हणजे आम्ही असं कोणत्या रिसर्च सेंटरला वगैरे भेट दिली ना, खूप भारी वाटते. अनालिटिकलच्या म्हणजे अनालिटिकलचे जे इक्विपमेंट असतात ना ते आपल्या कॉलेजमध्ये एवढे काही अवेलेबल नाही आहेत. आणि त्याचं बजेट खूप आपण जे पाहतो ना हां ते रिअल जे आपण हँडलिंग करतो त्या मशीन हां तो वेगळाच अनुभव असतो. आणि एवढ्या महागाच्या वस्तू आणि त्याच्यातलं एक फक्त ते जे स्टेशनरी फेज आहे सिलिका जेलवाली, ती स्टेशनरी फेजची जी ट्यूब आहे ती 25,000ची आणि जे कॉलमवाली स्टेशनरी फेज आहे ती 90,000 रुपयाची ते ह्याची गॅस क्रोमॅटोग्राफीची. आणि जे मशीन होत्या 13 वर्षापूर्वीचे SPLC मशीन, जी सगळ्यात स्टँडर्ड भारी मशीन ब्रँडेड जी नावाजलेली मशीन आहे ती जवळपास 13 वर्षापूर्वी 25 लाखाची होती. आता तर तिची किंमत वेगळीच असेल. आणि काही या प्रकारे आम्ही रुसा म्हणत आहे रॅप रिसर्च सेंटरमधून बाहेर पडलेलो आहोत. आता आम्ही जात आहे ते विहारच्या मिसळ खाण्यासाठी. या ठिकाणची नाशकातली फेमस मिसळ आणि सर्व गँग येत आहे आमची. हे गाईज आपण आता चाललेलो आहोत मिसळच्या शोधात आणि आपल्याला दिसलेली आहे झुलेलाल मार्केट पुढे हायलक्स. काय मस्त मॉडिफाईड आहे यार. आणि गजू आहे, चल ना गजू. हॅलो काय भाई लोग झुलेलाल मार्केटच्या पुढे जातात. अरे यार ह्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे. अरे थांबा ना यार दोस्तो. आणि आपलं फेवरेट मार्केट म्हणजेच कार डेकोर. हे एरिया आपला फेवरेट राहते कधी पण. आणि हे बिल्डिंग फार सुंदर. गुरखा 5 डोअर लॉन्च झाल्यापासून रिअल लाईफमध्ये पहिल्यांदा बघितली. कसं आहे ना, नांदेडमध्ये एवढ्या गाड्या येत नाही आहेत. नाशकामध्ये तुम्हाला भरपूर गाड्या बघायला भेटतील अशा नवीन. ठीक आहे. गुरखा 5 डोअर कसं थोडीशी रेअर कार आहे, कोणी घेत नाही जास्त. आणि आपल्याला बघायला भेटली आता, भारी वाटत आहे. बऱ्याचशे कार डेकोर्स आहे तिथं भारी भारीचे. आणि हे मार्केट म्हणजे आपलं फेवरेट मार्केट आहे. संध्याकाळी आपल्याला इथं जायचं आहे आपल्याला त्र्यंबकेश्वरला. अच्छा गावात अबे मैं ब्लॉग बनवता बनवता ऍक्सिडेंट होते वाटायले. बिहारी नाही बे मिसळ पाव. त्यांना चलतच होतो मित्रांनो. एवढं सुंदर असं वडाचं झाड भेटल्याने याच्या पारंब्या बघा त्या जमिनीपर्यंत आलेल्या आहेत. आणि त्या पारंब्यात आता जमिनीत जाऊन त्याची मुळं बनत आहेत आणि अशीच मजबूती देत आहेत झाडाला. नाशिकच्या लोकांना विंटेज कार कलेक्शन ठेवायचं पण शॉक आहे. मला काय माहीत नव्हतं एवढी सुंदर आपल्याला मस्त कार दिसलेली आहे. मिसळ आपल्या अँड ड्रॉप गाडी निघालेली आहे त्र्यंबकेश्वरसाठी. चलो चलो चलो.